दिल्लीत सध्या एका अशा निवडणुकीची चर्चा सुरू आहे की ज्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी दिल्लीतल्या हुज हुना अत्यंत वरिष्ठ नेत्यांना अक्षरशः रस्त्यावर उतरून मतदान करावं लागलं. आतापर्यंत कधी हे नेते मतदानासाठी बाहेर पडलेले कमीत कमी या निवडणुकीसाठी बघितले नव्हते. म्हणजे लोकसभा, विधानसभा, इतर निवडणुकांमध्ये कदाचित बघितलं असेल, पण एका क्लबच्या निवडणुकीसाठी जेव्हा दिल्लीतले वरिष्ठ नेते भाग घेतात आणि या निवडणुकीला विरोधी पक्ष वर्सेस भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असं स्वरूप मिळतं, त्यावेळेस मात्र नक्कीच या निवडणुकीकडे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एवढंच नाही तर गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्याच दोन नेत्यांमध्ये ही निवडणूक खरं तर होत होती आणि या निवडणुकीला विरोधी पक्ष वर्सेस सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीचं स्वरूप सुद्धा प्राप्त झालं. यातनं अनेक मुद्दे निघायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षाचे नेते या निवडणुकीत मिळालेल्या यशाला बॅलेट पेपरवर मिळालेलं यश म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि ईव्हीएमच्या विरोधात त्यांची जी मोहीम आहे या मोहिमेला बळकटी द्यायचाही प्रयत्न करतायत. तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी ही कुठली निवडणूक आहे, असा हा कुठला क्लब आहे की ज्याच्यासाठी सोनिया गांधींपासून अमित शहापर्यंत, जे पी नड्डांपर्यंत जवळपास सगळ्या वरिष्ठ नेत्यांना उतरून मतदान करावं लागलं आणि या निवडणुकीची एवढी चर्चा सध्याच्या परिस्थितीत सुरू आहे. कारण सध्या तर बिहार आणि बिहारमध्ये सुरू असलेली इलेक्शन कमिशनची SIRची प्रक्रिया, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची प्रक्रिया किंवा राहुल गांधी यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर सुरू असलेल्या वेगवेगळ्या निवडणुकींच्या बद्दल घेत असलेली शंका, याची चर्चा सुरू आहे. पण ही चर्चा पूर्णपणे वेगळी आहे आणि या चर्चेबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. दिल्लीतल्या ज्या क्लबच्या बद्दल मी सांगतोय त्या क्लबचं नाव आहे कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया. आणि ही निवडणूक झाली ती भारतीय जनता पार्टीचे बिहारमधले खासदार, माजी मंत्री राजीव प्रताप रूडी वर्सेस उत्तर प्रदेशमधले भारतीय जनता पार्टीचेच माजी खासदार आणि नेते संजीव बालियान यांच्यामध्ये. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया हा दिल्लीमधला एक जुना क्लब आहे. जसा क्लब असतो तशा पद्धतीचा क्लब. या क्लबची स्थापना 1947 मध्ये झालेली होती आणि त्यावेळेस भारताचं संविधान बनवण्यासाठी जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली स्थापन करण्यात आलेली होती त्या समितीच्या सदस्यांना एकमेकांची चर्चा करता यावी, भेटता यावं, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना तिकडे भेटता यावं, सोशल गॅदरिंग्स करता यावीत, यासाठी म्हणून या क्लबची स्थापना करण्यात आलेली होती. 1960 नंतर हा क्लब अस्तित्वात आला. म्हणजे जी बिल्डिंग आता आपण बघतोय ती अस्तित्वात आली आणि त्यावेळचे भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्या क्लबचं उद्घाटन केलेलं होतं. आणि त्यानंतर वेगवेगळ्या पक्षांचे खासदार, माजी खासदार हे त्या क्लबचे सदस्य झाले, ज्यादा तिथे येऊन चर्चा करता येऊ शकते. जे प्रेस कॉन्फरन्सेस त्या ठिकाणी होतात, वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ऑर्गनाईज केले जातात आणि त्यांची एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष हेच त्या क्लबचे अध्यक्ष असतात, राज्यसभेचे उपाध्यक्ष त्या क्लबचे मेंबर असतात आणि त्याचबरोबर वरिष्ठ मंत्रीसुद्धा त्या क्लबच्या समितीवरती महत्त्वाच्या पदांवरती असतात. निवडणूक होते ती मॅनेजिंग कमिटीसाठी आणि सेक्रेटरी पदासाठी, सचिव पदासाठी, की जे क्लब चालवण्यामध्ये मदत करतात किंवा क्लब चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असते. यावेळेस राजीव प्रताप रूडी जे गेले 25 वर्षापासून त्या क्लबचे सेक्रेटरी आहेत आणि एका पद्धतीने त्या क्लबची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे आणि अनेक वर्ष ती धुरा ते सांभाळत आहेत. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांबरोबर त्यांचे असलेले संबंध या आधारावरती ते अनेकदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याच राजीव प्रताप रूडींनी पुन्हा एकदा या क्लबच्या सेक्रेटरी पदासाठीच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचं ठरवलं आणि त्यांच्या विरोधात उभे ठाकले हे संजीव बालियान, जे भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत. संजीव बालियान यांच्या समर्थनामध्ये निशिकांत दुबे उभे राहिले, जे झारखंडचे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. झारखंडमधल्या गोड्डा या लोकसभा मतदारसंघातून ते निवडून येतात. तेच निशिकांत दुबे की ज्यांनी मराठी लोकांना पटक पटक के मारेंगे अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि या खासदारांनी त्यांना त्याचा जाब विचारला होता आणि अनेकदा ते कॉन्ट्रोवर्सीमध्ये या पद्धतीच्या असतात. तर निशिकांत दुबे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि अत्यंत ॲक्टिव्हली ते संजीव बालियान यांचा प्रचार पण त्यामध्ये करत होते. या उलट राजीव प्रताप रूडी म्हणजे आतापर्यंत अशा पद्धतीच्या निवडणुकांना कुठल्याही पद्धतीने पक्षाचा रंग दिला जात नाही, कारण वेगवेगळ्या पक्षाचे खासदार असतात. खासदारांची आपापसातली मैत्री किंवा त्या क्लबसाठी म्हणून कुठला खासदार जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो किंवा
कुठला माणूस जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, या पद्धतीने त्या निवडणुका कंडक्ट केल्या जातात. तुमची आयडियोलॉजी काय, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत, या गोष्टी या सगळ्या निवडणुकांमध्ये अजिबात महत्त्वाच्या ठरत नाहीत. पण यावेळेस मात्र ती गोष्ट अत्यंत इंटरेस्टिंगली महत्त्वाची ठरली. याचं कारण असं आहे, दिल्लीमध्ये अशी चर्चा रंगली की संजीव बालियान यांना भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांचा पाठिंबा आहे. आणि अमित शाह यांचा पाठिंबा असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे म्हणून जे खासदार, माजी खासदार, त्या क्लबचे सदस्य आहेत, त्यांचा पाठिंबा आपोआपच संजीव बालियान यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि निशिकांत दुबे हे अमित शहाचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. त्याच्यामुळे निशिकांत दुबे ज्यावेळेस संजीव बालियान यांचा प्रचार ओपनली करायला त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर ही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली. राजीव प्रताप रूडी जे भारतीय जनता पार्टीचेच खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचेच नेते आहेत, त्यांच्या विरुद्ध अमित शाह उभे राहत आहेत, अशा पद्धतीची चर्चा रंगल्यानंतर इंडिया अलायन्सची जी दिल्लीमध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी असा निर्णय घेतला की आपण आपली ताकद ही राजीव प्रताप रूडी यांच्या पाठीशी उभी करायची. आणि त्यासाठी म्हणून या निवडणुकीमध्ये सोनिया गांधींपासून मल्लिकार्जुन खरगेंपर्यंत सगळे काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षाचे खासदार हिरिरीने त्यांनी भाग घेतला. निवडणुकीत मतदान त्यांनी त्या बाबतीत केलं आणि राजीव प्रताप रूडी हे निवडून आले. त्यानंतर खरं तर ही चर्चा जास्त मोठ्या प्रमाणात रंगली, कारण ताबडतोबच निशिकांत दुबे यांनी या बाबतीमध्ये एक ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्मवरती पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा विजय झालाय, कारण शेवटी संजीव बालियान यांच्या विरोधात सोनिया गांधींना सुद्धा रस्त्यावर उतरून कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीमध्ये येऊन मतदान करावं लागलं. यावेळेस त्या मतदानाला गेल्या होत्या, त्यावेळेस राजीव प्रताप रूडी यांना सोनिया गांधी यांनी असं सांगितलं की घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि या पूर्ण निवडणुकीला पक्षीय रंग देण्याचं काम हे काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या पार्टनर्स म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांनी केलेला आहे, असा आरोप सुद्धा निशिकांत दुबे यांनी लावला. ताबडतोबच या बाबतीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंपासून अनेकांनी ट्विट करायला सुरुवात केली, जे राजीव प्रताप रूडी यांना ज्यांनी समर्थन दिलेलं होतं की राजीव प्रताप रूडी यांचं एकतर अभिनंदन, आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी हेही सांगायचा प्रयत्न केला की बघा, बॅलेट पेपरवरती ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस अमित शहांसारखा चाणक्य एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी असून सुद्धा तो उमेदवार निवडून येऊ शकत नाही. आणि त्यामुळे ही चर्चा अधिकच रंगली. पण दिल्लीत चर्चा ही रंगली आहे की अमित शाह यांनी या निवडणुकीमध्ये संजीव बालियान यांना पाठिंबा द्यायचं का ठरवलं, जेणेकरून विरोधी पक्षाचे खासदार, विरोधी पक्षाचे नेते हे सगळे एकटवले राजीव प्रताप रूडींच्या पाठीशी. आता ह्याला बिहार निवडणुकीची पण किनार आहे, कारण राजीव प्रताप रूडी जे एकेकाळी सरकारमध्ये मंत्री होते, 2014ला त्यांना खास भारतीय जनता पार्टीने ऑब्झर्व्हर म्हणून महाराष्ट्रात पाठवलेलं होतं. असं सगळं असताना राजीव प्रताप रूडी यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं नाही. भारतीय जनता पार्टीचे शाहनवाज हुसेन सारखे जे नेते आहेत ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले, पण जे ॲक्टिव्ह भारतीय जनता पार्टीचे मेंबर्स आहेत ते मात्र संजीव बालियान यांच्या पाठीशी उभे राहिले. बिहारमधल्या 2 नेत्यांना अशा पद्धतीने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने एकटं का पाडलं? मग त्याचे शाहनवाज हुसेन असतील की जे बिहारमध्ये मंत्री आहेत, किंवा स्वतः राजीव प्रताप रूडी असतील, या 2 नेत्यांना अशा पद्धतीने वेगळं का ठेवण्यात आलेलं आणि विरोधी पक्ष या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत का, ही चर्चा सुद्धा त्यामध्ये रंगलेली होती. त्याला एक जातीय किनार द्यायचा सुद्धा प्रयत्न झाला, कारण संजीव बालियान यांच्या विरोधामध्ये त्यांनी ते मुझफ्फरनगरमधनं ते खासदार होते आणि त्या मुझफ्फरनगरमध्ये त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे जाट समाजातनं येणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध प्रचार मोठ्या प्रमाणात, ठाकूर समाजातनं येणाऱ्या सोम या नेत्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता आणि संजीव बालियान यांचा पराभव केला होता. त्यामुळे चर्चा ही रंगवण्याचा प्रयत्न झाला की जे मोठ्या जातीचे नेते आहेत ते सगळे राजीव प्रताप रूडी यांच्या पाठीशी उभे राहिले. या उलट संजीव बालियान यांच्यासारख्या जाट नेत्याला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तर दिल्लीमधल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांकडनं भारतीय जनता पार्टीच्याच नेत्याला सपोर्ट केला गेला आणि त्या निवडणुकीला बॅलेट पेपरवरती झालेल्या निवडणुकीचा एक टोन सुद्धा या निवडणुकीमध्ये या बाबतीत देण्यात आला. आणि दुसऱ्या बाजूला अमित शहांसारख्या, JP नड्डांसारख्या नेत्यांचं समर्थन असून सुद्धा संजीव बालियान कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीमध्ये खासदारांचं, त्यांच्याच पक्षाच्या खासदारांचं सुद्धा समर्थन पूर्णपणे मिळवू शकले नाहीत. याबद्दलची चर्चा सुद्धा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली आपल्याला बघायला मिळते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.